चला, तब्बल मला वाटतं 24 किंवा 25 नाटकांमध्ये आता निकाल जाहीर करण्याची वेळ आली. पहिल्यांदा सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स करण्यासाठी प्रयत्न केला ते सगळेच विजेते आहेत. वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून बऱ्याच पथनाट्य स्पर्धा आम्ही घेतो, पण जास्तीत जास्त आर्ट्स फॅकल्टीमधून युवकांचा येणारा एक ओघ लक्षात येतो की त्यांचं साहित्यामधली रुची असेल किंवा ते कलाकार असतील. परंतु प्रत्येक टेक्निकल बाबीशी खेळणारी ही लोक एवढी क्रिएटिव्ह असतील असं बघितल्यानंतरच पुन्हा एकदा त्यासाठी हा शेवटी मेरिटवर आलेली लोक सगळ्याच गोष्टीत हुशार असतात आणि त्या पद्धतीनं प्रत्येक तुमची स्क्रिप्ट नैपथ्य असेल. अगदी मी तर उदाहरण दिलं की कॅमेरा आपण जो दाखवला होता एका पात्रामध्ये, त्यानं बॉक्समधला कॅमेरा केला होता आणि इतकं मायक्रो ऑब्झर्वेशन होतं की त्याचा डिस्प्ले मोबाईलवर काढला होता. म्हणजे सायमल्टेनियसली तो त्याचं नाटक शूट पण करत होता आणि त्याचा डिस्प्ले पण त्याला त्यात दिसत होता. एक अतिशय उत्तम उदाहरण होतं ते. शिवाय बऱ्याच जणांनी मला वाटतं की मीडिया म्हटलं की त्याचा माईक ज्या त्या चॅनलचा जो असतो त्याचा बूम आम्ही त्याला म्हणतो आमच्या भाषेमध्ये, त्याच्यावरचे लोगो वगैरे तयार करून ते खूप चांगल्या पद्धतीने आणले होते. आपलं प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण खूप सुंदर कळालं आणि मला 100% हे आव्हानात्मक काम आहे की 40 किंवा 25 लोकांचं घेऊन पथनाट्य बनवणं खूप अवघड आहे. 8-10 लोकांची टीम असली की ती खूप चांगल्या पद्धतीने हँडल करता येते. परंतु बऱ्याच स्क्रिप्टमध्ये एक स्क्रिप्ट तर मला विदाऊट संवादाची पण खूप चांगली वाटतं कोऑर्डिनेशन, की अगदी फिल्ममधला एखादा मिड शॉट असेल, क्लोज असेल किंवा पूर्ण पॅन शॉट असेल, अशा पद्धतीचं क्रिएशन या ठिकाणी दिसलं. फक्त सूत्रसंचालिका इकडं बोलत होती आणि त्या पद्धतीने इकडं वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्ट त्या गाण्यावरती होत होते. अतिशय सुंदर प्रत्येक अभिनय प्रत्येकानं सादर केलेलं अतिशय उत्कृष्ट होतं. आता नंबर देणं हा फक्त औपचारिकतेचा भाग आहे आणि तो तुम्ही काय एवढा जास्त डोक्यात घेऊ नये, कारण प्रत्येकाने सादरीकरणाचा प्रयत्न केला म्हटलं की प्रत्येकजण विजेत आहे. या ठिकाणी मला वाटतं की अशा पद्धतीचा प्रयोग करून आम्हाला परीक्षणाची संधी दिली त्याबद्दल प्राचार्यांचं, इथले सांस्कृतिक कमिटीचे कोण जर असतील त्यांचं आणि तुम्हा सर्व इंजिनिअरिंगच्या कलाकारांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून. हाच प्रयोग असाच कंटिन्यू व्हावा आणि तुमच्यातला पण कलाकार नेहमी जागा राहावा, कारण नेहमीचा अभ्यास आणि सगळं रुटीन वातावरणातून बाहेर पडून कुठेतरी सॅटिस्फॅक्शनकडे आपण वळतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समाधान देऊन जातात. कोणतरी एकदम स्वतःचं वयाचं भान सोडून लहान मुलगीचा रोल करतं, कोणतरी शिवछत्रपती होतो, कोणतरी एकदम दारोडा होतो, कोणतरी जास्तीत जास्त तीच पात्र दिसली मला. आणि प्रत्येक नाटकामध्ये बऱ्यापैकी 80-90% नाटकामध्ये ते मुलीचा रोल, एक ते छेडछाडीचा प्रकार. प्रत्येक कला, पोएम असेल, अभिनय असेल, पुन्हा निबंध असेल, कथा असेल, हे त्या त्या समाजमानाचं प्रतीक असतं असं म्हणतात. चित्रपट सुद्धा, आणि आपल्यापैकी बऱ्यापैकी ह्या घटना आपण चित्रित केलेल्या आहेत त्या त्या समाजमानाचं प्रतीक आहे. तो सुधारण्यासाठीचा विचार सुद्धा आपणच दिला की आपण बदललं पाहिजे, देश बदलेल. आणि आज प्रत्येक ठिकाणी असा हा विचार आपल्यासारख्या युवकांनी मनामध्ये घेतल्यानंतर निश्चितपणे हा देश बदलेल. आणि मला वाटते अगदीच पॉलिटिक्सपासून कुठल्याही गोष्टीमध्ये बारामती पाठीमागं नाही ना. आज या ठिकाणी देश बदलण्याची भाषा सुद्धा आपण करतात आणि याच युवकांकडून केली जाते. त्यामुळे निश्चितपणे हा एक उल्लेखनीय बाब या स्पर्धेमध्ये मला जाणवली की प्रत्येकानं विषय वेगवेगळे होते आणि प्रत्येक विषय हा तुमच्या 10 मिनिटात बांधणारा किंवा त्या 10 मिनिटात संपणारा नव्हता. तरी सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त तो मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रत्येकाला भावला. आपलाच मित्र पुन्हा कलाकार म्हणून कसा दिसतो त्याचा एक अनुभूती प्रत्येकाने घेतली, त्याचा एक आभास अनुभव प्रत्येकाने घेतला. हा अशाच पद्धतीची संधी आपल्या कॉलेजनेही उपलब्ध करून द्यावी, आपण त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सहभागी व्हावं आणि पुनश्च एकदा आपल्यातला कलाकार जागा करून आपल्यातली क्रिएटिव्हिटी अशीच ठेवावी अशी पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी निकाल जाहीर करण्यासाठी मी काकडेकर सरांना आमंत्रित करतो. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. ऐसा आनंद सोहळा
पाहे निर्मळा आपली या डोळा, आनंद न माये गगनी, जेते नाही भेदाभेद, तेथे भरला अवघा गोविंद, अवघा गोविंद, अवघा गोविंद. गेले 4-4.5 तास या आणि या एकाच गोष्टीची अनुभूती आम्ही दोघे घेत आहोत. बरोबरच महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हाला मार्गदर्शन करणारे, त्यांनीही या ठिकाणी बसून आपल्या सर्वांचं कौतुक केलेलं आहे. आमचा सर्व प्राध्यापक वृंद, खरं तर आम्ही 1-2 वेळा उठून गेलो, पण बहुतेक मंडळी मला आहे त्याच ठिकाणी बसलेली दिसत आहेत आणि त्या सगळ्यांचं क्रेडिट जातं ते या समोर असलेल्या सर्व कलावंतांना. 25 संघ खरं तर सहभागी होते. जाधव सरांनी म्हटल्याप्रमाणे अगोदर मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, कारण विजेते आपण सर्वजण. हे महाविद्यालय, ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने यशस्वी केलेली आहे. प्रत्येक संघानं या ठिकाणी केलेलं, जीव ओतून केलेलं कष्ट आपलं दिसत आहे. आणि जेवढे कष्ट आपण लोकांनी घेतलेले आहेत, खरं तर 25 मधले 20-22 संघ असे असतील की ज्यांनी प्रथम येण्यासाठी, द्वितीय येण्यासाठी कष्ट केलेले आहेत. आणि खरं तर तुमचे नंबर सांगणं म्हणजे तुमच्यावर अन्याय केल्यासारखं खरं तर आम्हाला वाटत आहे. परंतु आमच्या बुद्धीला स्मरून, सदसद्विवेक जागा ठेवून, खरं तर मगाशी अल्पोपहाराला जाताना मी सरांना विनंती केली की कृपया मला इथून हलवू नका. मी हल्लो तर यांच्यावरती अन्याय झाल्यासारखे होईल. सरांनी खूपच आग्रह केला म्हणून 10 मिनिटं मला जावं लागलं. पण तरी सुद्धा आम्ही दोघांनी आपली जी काही कला होती त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे क्रमांक असतील त्यांना आनंद होईल, जे नसतील त्यांनीही आपणही विजेते आहोत याच थाटामध्ये वावरायला हरकत नाही. सुरुवातीला बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस सांगतो अगोदर. या नावावरती आमच्या दोघांचं एकमत होतं. आता खरं तर आम्ही फक्त क्लास आणि ॲक्ट्रेस त्यामध्ये जे पात्राचं नाव होतं तेच नाव आता आम्हाला माहीत आहे. तुम्ही नंतर सरांच्याकडून कन्फर्म करून डिस्ले सरांच्याकडून मग आपलं नाव. आणि आता उपस्थित असाल तर समोर यायला हरकत नाही. बेस्ट ॲक्ट्रेस बी मेकॅनिकल जना, बी मेकॅनिकलची जना हे पात्र त्या विद्यार्थ्यांनी केलेले होतं. जना नावाचं एक पात्र होतं, अतिशय सुंदर अभिनय तिचा होता. BIT जना. मी नरवणे सरांना विनंती करते की त्यांनी तिला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. कोणीतरी येणार आहे, एक जण IT मधलं कोणीतरी येणार. कोणीतरी एक IT या IT मधले. BIT चा DR. बेस्ट ॲक्टर, खरं तर बेस्ट ॲक्टर खूप अवघड होतं तिनं. अनेक मुलांनी खूप चांगली कामं केलेली होती आणि 2च पात्रावरती खरं आमच्या दोघांचं फोकस होतं आणि आम्हाला एकमेकांची एकमत घेणं गरजेचं होतं. एक म्हणजे शेतकरी पात्र होता आणि दुसरं म्हणजे गाण्या होता. पण गाण्याचा अभिनय सुंदर असल्या कारणाने आम्ही गाण्याची निवड केलेली आहे. शेतकऱ्याचा अभिनय सुंदर होता पण त्याला संवाद कमी होते आणि म्हणून विजेता आहे गाण्या. आणि आता प्रत्यक्ष टीम परफॉर्मन्स. तृतीय क्रमांक आहे बी सिव्हिल वेसनापूर.
द्वितीय क्रमांक आहे एसी इलेक्ट्रिकल यंगिस्थान. विजेता विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि आता सर्वात शेवटी विजेते कोण आहे आपणाला काही अंदाज? खरं तर प्रथम क्रमांक काढायचा आमच्याकडून राहूनच गेला. असं म्हटलं तर चर्चा होणारच आणि त्यामुळे प्रथम क्रमांक आहे FP4. चर्चा तर होणार. धन्यवाद. स्पर्धा संपलेली आहे. माननीय प्राचार्य आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि खरं तर आम्हाला परीक्षणाच्या योग्यतेचं समजलं. त्याबद्दल आम्ही दोघांच्याही वतीने मी सरांचे आणि त्यांच्या स्टाफचे आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांना विजेत्यांना शुभेच्छा देतो आणि उर्वरित आपल्या महोत्सवासाठी आपल्याला बेस्ट लक. थँक्यू.